नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र जो स्पर्धा परीक्षेमध्ये बॅकबोनचा विषय आहे. सायन्स, जिओग्राफी, इकॉनॉमी हे तीन विषय जे आहेत हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमधले बॅकबोनचे विषय आहेत. म्हणजे संकल्पना आधारित विषय आहेत, कन्सेप्टवर आधारित विषय आहेत. जो काही अभ्यासक्रम आहे जो MPSC ने आपल्याला दिलेला असतो, अभ्यासक्रमापासून तर प्रश्नपत्रिकेपर्यंतचा जो A to Z मध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्यावर आपण फोकस करू. इकॉनॉमीचा एक रोडमॅप, इकॉनॉमी या विषयाचं एक स्ट्रक्चर आपण तयार करू. इकॉनॉमी म्हणजे काय तर डिमांड अँड सप्लाय, हे जे मागणी पुरवठा आहे या आधारावर जे अर्थव्यवस्थेचं स्ट्रक्चर तयार झालं त्यावर आपण फोकस करणार आहे. समजून घेऊया इकॉनॉमी काय आहे. यामध्ये एक स्ट्रक्चर ज्याला मी फंक्शनल स्ट्रक्चर असं नाव देणार आहे. डिमांड अँड सप्लाय जे एकदम नवीन विद्यार्थी आहेत, ही कन्सेप्ट ज्यांना अभ्यासायचा आहे, अर्थशास्त्राची ज्यांना सुरुवात करायची, ज्यांना अर्थशास्त्र या विषयाचं ABCD सुद्धा माहिती नाही, पण आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे राज्यसेवा असेल, PSI STI अराजपत्रित गट ब असेल, गट क असेल, इवन UPSC असेल, नेट सेट असतील, सर्वांसाठी इकॉनॉमीची काही परिभाषा, इकॉनॉमीचा क्रक्स या 2-3 मिनिटांमध्ये आपण घेऊया. पुढे मग याला प्रकरणांमध्ये डिवाइड करू आणि प्रश्नपत्रिकेपर्यंत पोहोचू. जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे या स्ट्रक्चरमध्ये आपण बसू. पण इकॉनॉमीचं एक फंक्शनल स्ट्रक्चर आहे ज्याला संरचना म्हणू आपण, कार्यान्वित होणारी एक संरचना. मग इकॉनॉमी कोणती असू द्या, आपली मिक्स इकॉनॉमी असू द्या, भांडवलशाही असू द्या, कॅपिटल इकॉनॉमी ज्याला म्हणू, समाजवादी अर्थव्यवस्था असू द्या, सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये 5 भागामध्ये अर्थव्यवस्था डिवाइड करता येते. पहिला तर आपण एक शब्द शिकूया की इकॉनॉमी जे आहे, इकॉनॉमी मग ते इंडियन इकॉनॉमी असू द्या, भांडवलशाही असू द्या, समाजवादी अर्थव्यवस्था असू द्या, जी कोणती मेकॅनिझम असेल, जे कोणतं नाव तुम्हाला अर्थव्यवस्थेचं माहीत असेल, अर्थव्यवस्था म्हणजे डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा. पहिला शब्द आपण शिकूया, मागणी आणि पुरवठा. इकॉनॉमी म्हणजे काय? मागणी, डिमांड साईड, मला पेन पाहिजे, पेन्सिल पाहिजे, कॅमेरा पाहिजे, खुर्ची पाहिजे, एक कागद पाहिजे, जे काही मागणी आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सप्लाय असते, पुरवठा असते. या डिमांड अँड सप्लाय ला मी पुन्हा 5 भागामध्ये डिवाइड करणार आहे. 5 सेक्शन, 5 बॉक्स मध्ये डिवाइड करणार आहे. डिमांड अँड सप्लाय, इकॉनॉमी हा पहिला शब्द लक्षात ठेवला. दुसरा शब्द, 2 शब्द डिमांड अँड सप्लाय, आणि आता 5 शब्द, आणि मग या 5 शब्दाला वेगवेगळे सिलेबसचे किंवा ज्याला तुम्ही प्रकरण चॅप्टर म्हणतात ते, असा पूर्ण रोडमॅप आपण अभ्यासू. हे जे 5 बॉक्स आहेत, या 5 बॉक्समध्ये अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेचे जे काही प्रकरण आहेत, चॅप्टर आहेत, ते सगळे याच्यामध्ये येतात. तुमचे कोणतेही प्रश्न घ्या, कोणत्याही प्रश्नाचं स्वरूप घ्या. PSI STI चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, मागच्या वर्षीचे प्रश्न बघा, जुने प्रश्न बघा, UPSC चे बघा, नेट सेटचे बघा, राज्यसेवेचे बघा, जिथे कुठे इकॉनॉमी आली ते सगळे प्रश्न या 5 बॉक्समध्ये बसतील. प्रश्नांवर जाण्या अगोदर आपण पहिले 5 बॉक्स काय आहेत, अर्थव्यवस्थेचे डिमांड अँड सप्लाय काय आहे समजून घेऊया. पहिला जो बॉक्स आहे, मुद्दामून मी स्वतःच्या हाताने लिहिलेला हे बॉक्स तयार केले.
याची पीडीएफ न देता पहिला जो बॉक्स आहे, या पहिल्या बॉक्समध्ये जे मागणी डिमांड साइड आहे त्याला मी नाव देतो पॉप्युलेशन, लोकसंख्या. आपल्या देशामध्ये 120 करोड लोकसंख्या आहे. 120 करोड लोकसंख्याला आपण डिमांड मागणी साइड म्हणणार आहे. या लोकांना अन्नधान्य पाहिजे, कपडे पाहिजे, मकान पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, पेपर पाहिजे, पेन्सिल पाहिजे. डिमांड 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 डिमांड. जगामध्ये सगळ्यात मोठी डिमांड साइड आहे आपली. ही जी काही डिमांड साइड आहे, 120 करोड लोकसंख्या जी आहे, याला आपण आता अर्थव्यवस्थेच्या भाषेमध्ये, अर्थव्यवस्थेच्या या विषयाला धरून असे शब्द जे बनतायत त्याला डिवाइड करूया, त्याला एक नाव देऊया. पॉप्युलेशन आणि जॉग्राफीचा वर्ड झाला, याला इकॉनॉमीच्या रूपात आणूया, याला हाऊसहोल्ड बनवूया, कुटुंब बनवूया, याला एच ने डिनोट करू, हाऊसहोल्ड, कुटुंब. 120 करोड लोकसंख्येला जी आपली संस्था आहे CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन, ने 120 करोड लोकसंख्येला एका कुटुंबात 5 सदस्य सरासरी असं मानले जाते. आणि 120 करोड लोकसंख्येला 5 ने डिवाइड केलं की आपल्या हाऊसहोल्ड निघतात. 120 करोड लोकसंख्येला 5 ने डिवाइड करू आणि जी काही आन्सर येते त्याला आपण हाऊसहोल्ड म्हणू. एका कुटुंबात, एका स्वयंपाकगृहामध्ये, एका चुल्यावर म्हणू, ज्याला एका छताखाली जे राहतात ते कुटुंब, एका चुल्यावर जे स्वयंपाक करून त्याला म्हणू कुटुंब. असे 5 लोकांचं सरासरी करूया आणि 120 करोड लोकसंख्येला 5 ने डिवाइड केलं तर आपल्या हाऊसहोल्ड निघते. मग जवळजवळ याला डिवाइड केलं तर 24 करोड एवढे आपल्या देशामध्ये हाऊसहोल्ड, कुटुंब यांच्या मागण्या, डिमांड आहे. पुन्हा याला काही प्रकरणामध्ये डिवाइड करूया, जे मी पुढे समजून सांगतोय की हे आपल्याला 4 भागात डिवाइड करता येते. पहिले समजून घेऊ की CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन, दिल्लीमध्ये आहे, त्यांनी जे पॉप्युलेशन शब्द आहे, लोकसंख्या शब्द जो जॉग्राफीचा आहे, भूगोलचा आहे, त्याला कन्वर्ट करू इकॉनॉमीच्या शब्दात हाऊसहोल्ड, कुटुंब. 120 करोड लोकसंख्या आहे, 5 ने डिवाइड केलं 24 करोड हाऊसहोल्ड आहेत. सगळ्यात मोठी डिमांड साइड आहे. अख्ख्या जगाचं लक्ष आपल्या देशावर आहे. म्हणून इंडियन इकॉनॉमीला समजण्यासाठी पहिले आपण डिमांड साइड काय ते बघूया. मोठी डिमांड साइड आहे. डिमांड आणि सप्लाय जेव्हा रेशो करू त्यावेळेला आपली अर्थव्यवस्था या आधारावर पुढे मी सांगेल की याला स्पायरल अप इकॉनॉमी म्हणतात. मागणी खूप आहे, त्या तुलनेने पुरवठा कमी पडतो. मागणीमध्ये, डिमांडमध्ये सगळ्याच डिमांड आल्या. पैशाची डिमांड खूप मोठी डिमांड साइड आहे. शेतकरी शेतामध्ये त्याला काही पंप लावायचे, पाईपलाईन टाकायचे, बँकेमध्ये जातो, आपलं शेत गहाण ठेवतो, म्हणतो माझं शेत गहाण ठेवा, मला पैसे द्या. डिमांड साइड आहे, पैशाची डिमांड आहे, ज्याला गुंतवणूक म्हणून, कॅपिटल म्हणून, शिकूया पुढे शब्द. खूप मोठी डिमांड साइड आहे. म्हणूनच तर बाहेरच्या कंपन्या, ते मॅकडॉनल्ड असेल किंवा ऑनलाईन असतील आजकाल, ॲमेझॉन असेल. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था हा इंडियन इकॉनॉमी न म्हणता येईल ग्लोबल इकॉनॉमीचा बॅकबोन आहे. म्हणूनच तर ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलं इकॉनॉमीच्या भरोश्यावर. त्यांनीच म्हटलं की ज्या दिवशी आम्ही भारतातून जाऊ त्या दिवशी आमचा सूर्य मावळलेला असेल. आत्ताचं उदाहरण घ्या, ॲमेझॉन सारख्या कंपन्या भारतात आल्यानंतर त्यांचा किती वाढ झाली आहे, ग्रोथ किती झाली आहे बघूया. डिमांड साइड खूप मोठी आहे. म्हणून स्पायरल अप इकॉनॉमी पुढे येणारा शब्द. वर्तुळाकार अर्थव्यवस्था ज्यामध्ये डिमांड साइड खूप जास्त आहे. 120 करोड लोकसंख्या आहे,
24 करोड हाऊस होल्ड आहे. ही जी काही डिमांड आहे हे पूर्ण करण्याचं काम त्या देशामध्ये किंवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये जे सप्लाय म्हणूया आपण त्याला म्हणणार आहे आपण आता प्रोडक्शन, उत्पादन. हा एक बॉक्स. प्रोडक्शन, उत्पादन, जे डिमांड आहे ते पूर्ण करण्याचं काम त्या देशामध्ये त्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रोडक्शन करते म्हणजे सप्लाय साइड आहे. याला आपण 3 भागात डिवाइड करूया. प्रोडक्शनच्या एका सेक्शनला म्हणूया ऍग्रिकल्चर, कृषी, शेती. भारत हा कृषी प्रधान देश आहे. गव्हाचं उत्पादन, तांदूळ पासून तर कॅश क्रॉप असतील, कापूस असेल, साखर असेल पासून जे पुढे इंडस्ट्रीला, पुढे बघू इंडस्ट्री, उद्योग क्षेत्र. पुढे बघू प्रोडक्शन मध्ये सर्व्हिस सेक्टर, जे आता आपण करतोय सर्व्हिस सेक्टर. तुमची डिमांड आहे, मी शिकवतोय, मी सप्लाय करतोय. तुम्हाला पोस्ट काढायची आहे, डिमांड साइड आहे. तुम्हाला अभ्यासक्रम पाहिजे, शिकवायचा आहे, गायडन्स पाहिजे, सेल्फ स्टडीने होत नाहीये. समजून घेऊया स्ट्रक्चर आणि सोपी पद्धत सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घेऊया. इकॉनॉमी म्हणजे डिमांड अँड सप्लाय, इकॉनॉमी म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे डिमांड साइड, प्रोडक्शन. मग पुढे आपण ऍग्रिकल्चर या चॅप्टर मध्ये बघणार आहे की ज्याला आपण प्रायमरी सेक्टर म्हणू, काहींना इंडस्ट्रियल सेक्टर म्हणू किंवा सेकंडरी सेक्टर म्हणू, टर्शियरी सेक्टर म्हणू. आता हे जे काही प्रोडक्शन आहे, हे जे काही उत्पादन क्षेत्र आहे, जसं मी म्हटलं की तुम्हाला काही मागणी आहे, मी सप्लाय करतोय, किंवा एखादा शेतकरी गहू, ज्वारी, तांदूळ उत्पादन करते. इथे जे काही काम करतायत, कोणी इंजिनियर आहे, इंडस्ट्रीमध्ये काम करते, डॉक्टर इंजिनियर आहेत, सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतायत, हे पॉप्युलेशनचाच भाग आहे. टाटा, बिर्ला, अनिल अंबानी जे काही आहेत उद्योजक, या साईडला जे आहे ते पॉप्युलेशनचाच किंवा हाऊस होल्डचाच भाग आहे. म्हणून आता आपण याला इंटरलिंक करणार आहे. याला सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमी म्हणणार आहे. उदाहरणार्थ एखादा इंजिनियर इंडस्ट्रीमध्ये काम करतो, ज्याला मी या रेटनी दर्शवलाय, किंवा एखादा शेतकरी गहू, ज्वारीचे उत्पादन करतोय, टाटा, बिर्ला, अनिल अंबानी. म्हणून एखादा एक इंजिनियर काम करतोय उद्योग क्षेत्रामध्ये, त्याला त्याचा मोबदला मिळतो, याला म्हणू त्याला त्याचा पगार मिळाला म्हणूया. ते जे काही पैसे मिळाले ते पुन्हा त्याच्या काही ते वस्तू खरेदी करेल, गहू, ज्वारी, कपडा, शाळेची फी वगैरे जे काय असेल, पुन्हा त्याच्याकडे आलेले जे काही पैसे आहेत ते पुन्हा काही डिमांडसाठी तो ते पैसा मार्केटमध्ये येईल, पुन्हा त्या वस्तू त्याला मिळतील. म्हणून हा जो काही फ्लो दिसतोय याला आपण सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमी म्हणणार आहे. अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे डिमांड अँड सप्लाय. हे व्यवस्थित चालण्यासाठी पुढे अधिक आपण बघूया. यावर व्यवस्थित लक्ष ठेवण्यासाठी फक्त लक्षच नाही, ते अधिक काही महत्वाचं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये त्याचा रोल फार महत्वाचा आहे. त्याचं तिसरं सेक्शन आहे ज्याला म्हणू आपण गव्हर्नमेंट, शासन. गव्हर्नमेंटचे काही महत्वाचे किंवा प्रायमरी वर्क, ज्याला प्राथमिक कार्य म्हणू, डिफेन्स, संरक्षण. आपण हे काम करत आहे, डिमांड तुमची आहे, मी सप्लाय करत आहे, वरून बाहेरच्या देशाने जर बॉम्बस्फोट केले, विमान हमले केले ते जमणार नाही. म्हणून गव्हर्नमेंट जे आहे त्याचं पहिलं कर्तव्य जे आहे, ज्याला प्रायमरी वर्क म्हणू, संरक्षण, डिफेन्स. कायदा सुव्यवस्था, पुढे घेऊया सगळं समजून. कायदा सुव्यवस्था, एखादा व्यक्ती इथं कामाला गेला आणि त्याने दुसऱ्याने त्याला पैसे दिले नाही, किंवा त्याला घरी येताना त्याला लुटलं नाही, पोलीस यंत्रणा आहे, कायदा सुव्यवस्था आहे.
आणि तिसरं जे काम आहे ज्याला न्याय व्यवस्था म्हणूया, ज्युडिशरी, न्यायपालिका, हे 3 महत्वाचे काम प्रायमरी सेक्टर, ज्याला प्रायमरी वर्क म्हणू आपण, गव्हर्नमेंटचे. आणि 2005 पासून ज्याला महत्व आलं ते म्हणजे द्वितीय किंवा सेकंडरी वर्क, ते आहे वेलफेअर. आणि आपण फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि आत्ताच्या या पिरियडमध्ये सोशल सिक्युरिटी पर्यंत पोहोचू. राज्यसेवा मुख्यचा पण मोठा टॉपिक आहे. सोशल सिक्युरिटी, सामाजिक सुरक्षा पर्यंत जेव्हा येतो त्यावेळेला आपण वेलफेअर, कल्याण, म्हणून जो काही वेलफेअर आहे त्या टॉपिकला समजण्याचा प्रयत्न करू. किंवा आता इथे असं म्हणूया की वेगवेगळ्या योजना आहेत. सरकारला यासाठी पैसे लागणार आहेत. ज्या लोकांचे देण्याची क्षमता आहे, वेलफेअर ऑफ द नेशन, कल्याणकारी राज्याची संकल्पना दिली संविधान आणि पॉलिटीमध्ये तुम्ही अभ्यासताय. जे काही पॉलिसी बनवायची, इकॉनॉमिकल पॉलिसी बनवायची, अर्थ शास्त्रीय धोरण बनवायचं आहे, त्यामध्ये आपण म्हटलंय गरिबांना मदत करायची आहे. तर मग गरिबाजवळून टॅक्स नाही घेत आपण, शेतकऱ्याकडून टॅक्स घेणार नाही. 5 लाखापर्यंत ज्याचं इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे त्याच्याकडून टॅक्स नाहीये. म्हणून टॅक्स एक टॉपिक आता सुरू होईल. कर रचना, कर प्रणाली, कर व्यवस्था आणि डिफेन्ससाठी वापरल्या जाईल, कायदा सुव्यवस्थेसाठी वापरल्या जाईल. काही योजना या लोकांना दिल्या जातील. काही पैसे असतील तर गव्हर्नमेंट हे जे काही तयार झालं आहे, म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये 4थ्या क्रमांकाचा जो बॉक्स आहे त्याला म्हणून आपण फायनान्स सिस्टीम किंवा फायनान्शियल सिस्टीम, वित्त व्यवस्था, ज्याचे 2 भाग पुढे आपण शिकू. मनी म्हणजे पैसा आणि दुसरा आहे फायनान्स, मनी मार्केट आणि फायनान्स मार्केट. मनी मार्केट म्हणजे जी छोटी मार्केट आहे, छोटीसे, उदाहरणार्थ बँका आहेत, कमर्शियल बँक आहे, वाणिज्य बँक आहेत. आणि फायनान्स कॅपिटल किंवा फायनान्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ज्यामध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आहेत, उदाहरणार्थ LIC किंवा शेअर बाजार म्हणा. म्हणून मनी मार्केट छोटी आहे, फायनान्स मार्केट मोठी आहे. त्याचा आपण अभ्यास करू. डिमांड साईड खूप आहे. किंवा बँक आहे, सध्या समजण्यासाठी समजा एक बँक आहे. कोणाला घर घ्यायचं आहे तर बँकेकडे जाणार, बँक त्याला लोन देणार, कर्ज देणार. उद्योग जगाला पाहिजे असेल कर्ज देणार, त्यांच्याकडचे आलेले पैसे याच्यात जमा होतील. कोणी हाऊस होल्ड आहे, कोणाकडे पैसे आहेत, 1000 रुपये समजा त्याला उत्पन्न आहे, 900 रुपये खर्चाले, 100 रुपये उरले, बँकेमध्ये ठेवले. म्हणून ज्याला पाहिजे त्याला लोन दिलं, ज्याच्याकडे आहेत. देशामध्ये फायनान्स सिस्टीम सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न पण बघा, PSI ST असेल किंवा राज्यसेवा असेल, सार्वजनिक वित्तावर प्रश्न जास्त आहेत. या बॉक्सचे प्रश्न आहेत. राज्याच्या मुख्याला गेलं की एक ऑप्शन इथून, एक ऑप्शन इथून, एक ऑप्शन इथून, एक ऑप्शन इथून. तरी एवढे कॉम्प्लिकेटेड प्रश्न विचारत नाहीयेत. सरळ सरळ प्रश्न आहेत, सोपे सोपे प्रश्न आहेत. फायनान्स सेक्टर, डिमांड साईड खूप मोठी आहे. शेतकऱ्याला पैसे पाहिजे आहेत, बँकेत जाते, बँकमध्ये आपलं शेत जमीन त्या बँकेला देते, गहाण ठेवते, तरी त्याला तेवढे पैसे देत नाही. 7,000 रुपये एकर, 10,000 रुपये एकर. तो म्हणते मला जास्त द्या ना पैसे. पाईपलाईन टाकतो पाण्याची, बागायत करतो. डिमांड साईड आहे पण वित्त पुरवठा नाही आहे. सेव्हिंग, कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट, हे झाले 4 बॉक्स. प्रश्न जे आहेत ते याच्यात बसतील. प्रश्नांची काळजी करू नका, घाई करू नका. सध्या फार घाई आहे, प्रश्नच बघायचे. अभ्यासक्रमात तो विषय सोडून द्यायचा, प्रश्नच बघतात पहिले. जरा बघायचे, जरा शांतता, जरा विषय समजून घ्या, स्ट्रक्चर समजून घ्या. कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, पाठ नाही करायचा आहे. 5वं सेक्टर आहे, ज्याला नाव देऊ आपण एक्सटर्नल सेक्टर, बाह्य. 1991 न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म, नवीन
आपल्या त्याच्यात डिमांड साईड खूप आहे, कॅपिटल पैशाची मागणी खूप आहे. इंडस्ट्रीमध्ये पण मागणी खूप आहे, डिमांड अँड सप्लाय मध्ये खूप अंतर पडत चाललाय. म्हणून 1991 ला आपण न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म, ज्याला तुम्ही ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, मार्केटायझेशन म्हणता, 1991 ला बाहेरच्या लोकांना आपण आपल्या देशात बोलवलाय. त्याला पुढे आपण म्हणणार आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. बाहेर देशातला पैसा, बाहेर देशातला कॅपिटल, जसे बाहेरचे लोक आपल्याकडे आलेत उत्पादन सेक्टरमध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये, फोर व्हीलर गाड्या, होंडा गाडी. पूर्वी एकच होतं फक्त, बजाज. त्यासाठी 2-2, 3-3 वर्ष नंबर असायचे. डिमांड एवढी होती, सप्लाय नव्हता त्या मानाने. आता आपल्याला दिसते की बाहेर देशातल्या कंपन्या आहेत, फोर व्हीलर गाड्यांच्या दिसतात आपल्याला, फोन केला तरी गाडी घेऊन येतात. जसं आपल्या देशात ते आले तसे आपणही त्या देशात गेलो. जसे फायनान्स सेक्टरमध्ये लोक आले तसे आपणही बाहेर देशात गेलो. 1991. आणि याचा फायदा आपल्याला झाला. आज आपल्याला दिसते की अर्थव्यवस्था $300 बिलियन पर्यंत पोहोचली. एक टाइम होता 1989-90, आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागलं. विदेशी फॉरेन एक्सचेंज करण्यासाठी डॉलर किंवा युरो किंवा हार्ड करन्सी आपल्याकडे नव्हती. डॉलर नव्हते, युरो नव्हतं, येन नव्हतं. त्यासाठी आपल्याला गोल्ड गहाण ठेवून ते करावं लागलं. आपली सॉफ्ट करन्सी आहे. आज आपल्याला दिसते की आपल्याकडे $300 बिलियन, एवढी अर्थव्यवस्था आपली मोठी झाली आहे. पण 1991 पर्यंतचा एक भाग आहे अर्थव्यवस्थेचा. 1991 ते आता 30 वर्ष म्हणजे 2021 पर्यंतचा एक भाग आहे, ज्याला न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म म्हणून शिकूया आपण. सुरुवातीला आपण 2 शब्द शिकलो. इकॉनॉमी म्हटलं की डिमांड अँड सप्लाय म्हणायचं. डिमांड अँड सप्लाय शब्द समजला की इकॉनॉमीला 5 शब्दामध्ये डिवाइड करायचं. एकाला म्हणायचं पॉप्युलेशन किंवा हाऊस होल्ड, दुसऱ्याला म्हणायचं प्रोडक्शन, तिसऱ्याला म्हणायचं गव्हर्नमेंट, चौथ्याला म्हणायचं फायनान्स सेक्टर, पाचव्याला म्हणायचं एक्सटर्नल सेक्टर. जी काही अर्थव्यवस्था आहे सगळी याच्यात बसेल, संपूर्ण अर्थव्यवस्था याच्यात बसेल. मग आता आपण हे जे स्ट्रक्चर शिकतोय, स्ट्रक्चर जर आहे, उदाहरणार्थ टॅक्सेशन, टॅक्स, ज्याला रेव्हेन्यू म्हणू आपण. गव्हर्नमेंट आहे, समजा बजेट आहे, बजेट आहे. बजेटमध्ये 2 शब्द दिसतील आपल्याला, कॅपिटल बजेट, रेव्हेन्यू बजेट. महसुली कॅपिटल, महसूल म्हणजे जो परत करायचा नाहीये. फॉर एक्झाम्पल टॅक्स, नॉन टॅक्स मधून येतो. कॅपिटल म्हणजे भांडवल जो परत करायचं आहे, व्याजासहित परत करायचं आहे. आपण बँकेत पैसे टाकले समजा $50,000, 1,00,000 रुपये, 1 वर्षाने गेलो तर बँक असे नाही म्हणणार ते गेले पैसे, व्याजासहित आपल्याला मिळतात. म्हणून ते कुठे गुंतवायचे त्याचा पण बजेटमध्ये सगळा सारांश आहे. जे काही शब्द, जे काही चॅप्टर आपल्याला शिकणार आहे, इकॉनॉमीचे जे वेगवेगळे भाग शिकणार आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक ग्रोथ, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल घरेलू उत्पादन पासून तर पर कॅपिटा इन्कम असेल, सगळी इथे बसते. जे काही नाव तुमच्या प्रकरणाचं नाव तुमच्या डोळ्यापुढे येईल ते सगळे याच्यामध्ये बसवायचे. प्रश्न परीक्षेमध्ये आल्यानंतर त्या शब्दाखाली अंडरलाईन करायची, तो प्रश्न बरोबर त्याच्यात बसवायचा, ऑप्शन कसे आहेत ते बघायचे. हे सगळं शिकवतो. मग आता सध्या मी फक्त डिमांड अँड सप्लाय आणि पुन्हा 5 भागामध्ये डिवाइड केलं. जो काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनला पुढे हळूहळू मी शिकणार आहे. एकाला लँड म्हटलं भूमी, दुसऱ्याला लेबर म्हटलं कामगार, तिसऱ्याला कॅपिटल म्हटलं भांडवल, आणि चौथा जो आहे त्याला इंटरप्रेनरशिप, उद्योजक. टाटा, बिर्ला, अनिल अंबानी या पॉप्युलेशनचा भाग आहे. देशामध्ये त्यांची आवश्यकता आहे, ते रोजगार निर्माण करतात. रोजगार निर्माण झाला तर सेव्हिंग होईल, सेव्हिंग झाली तर कॅपिटल होईल, कॅपिटल झालं तर इन्व्हेस्टमेंट होईल. कॅपिटल इम्पॉर्टंट आहे.
मग कॅपिटलचे वेगवेगळे रूप आहेत. एकाला म्हणू आपण फायनान्शियल कॅपिटल, जे तुमच्या खिशात पैसे आहेत, शेअर बाजारातले शेअर आहेत, ज्याला कागद आहे म्हणूया एक प्रकारचा फायनान्स. एकाला म्हणूया फिजिकल कॅपिटल, एखादी बिल्डिंग आहे त्याचा रेंट येते, भाडं येते, किंवा रेल्वे आहे त्याचे पैसे येतात, जे काय असेल. आणि आता अधिक महत्वाचं जे आहे कॅपिटलमध्ये इंटेलेक्च्युअल कॅपिटल. कॅपिटलचे 3 भाग करू, म्हणजे या बॉक्सला अभ्यासायचं आहे आपल्याला. इंटेलेक्च्युअल कॅपिटल, कॉपीराइट, पेटेंट है ना, काय लिहिलंय त्याची कॉपीराइट केली. जसे UPSC अकॅडमीचे आमचे टेस्ट पेपर्स मी कॉपीराइट करतो. मी तयार केले, माझ्या डोक्यातून निर्माण झालेले ते प्रश्न आहेत. कोणी पण असं कटछाट नाही करायची. केलं तर मी त्याला म्हणेल की बाबा करतात, आता ठीक आहे, वेळ नाही आपल्याकडे. पण कॅपिटल जे आहे, इंटेलेक्च्युअल कॅपिटलला इम्पॉर्टन्स देऊ, कॉपीराइटला महत्व देऊ, पेटेंटला कॉपीराइट देऊ, ट्रेड मार्क शिकू, वर्ल्ड लेवलवर हे ऑर्गनायझेशन कसे काम करते बघू. एकंदरीत हा इकॉनॉमीचा स्ट्रक्चर. आणि आता याच्यामध्ये मी विषयांचे नावं टाकणार आहे आणि याला पूर्ण विषयांचे नावं ऍड केले की याला म्हणणार आहे रोड मॅप. मग आता इथे मी काय शिकतोय, तर इथे एक शब्द शिकायचा आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना लगेच आता पोस्ट काढायची आहे, त्यांनी प्रश्नपत्रिका बघायला घाई करू नका, जरा शिकून घ्या. इकॉनॉमी म्हणजे डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लायला पुन्हा 5 भागात डिवाइड केलं. पॉप्युलेशन, प्रोडक्शन, गव्हर्नमेंट, फायनान्स आणि एक्सटर्नल सेक्टर. जे काही शब्द येतील आता पुढे ते सगळे या 5 बॉक्समध्ये बघू. जे काही प्रश्न येतील ते सगळे या 5 बॉक्समध्ये येतील. जे काही पर्याय येतील ते सगळे या 5 बॉक्समध्ये येतील. हे काय आहे समजण्याचा आपण प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, 2022 हे जे संधीचं वर्ष आहे, या वर्षामध्ये पुन्हा म्हणजे डबल एक्झाम होत आहेत. राज्यसेवा जशी 23 जानेवारीला झाली, तशीच 19 जूनला पण होत आहे. PSI STI आहे, ज्याला अराजपत्रित गट ब म्हणूया, किंवा गट क फेब्रुवारीमध्ये आहे, नंतर एप्रिलमध्ये आहे, पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आहे. या पूर्ण वर्षभरात जे काही पूर्व परीक्षा आहेत, राज्यसेवा असेल, ज्यामध्ये जनरल स्टडीज, CSAT, यासाठी विद्यार्थ्यांना एक सुंदरसा कोर्स UPSC अकॅडमीतर्फे दिला गेला. 3 कोर्सेस, ज्यामध्ये अराजपत्रित PSI STI चा जो पूर्व परीक्षेचा सेक्शन आहे, गट क चा आहे, आणि राज्यसेवेचा पूर्व परीक्षा म्हणजे यामध्ये जनरल स्टडीज आहे, CSAT आहे म्हणजे गणित बुद्धिमत्ता आहे, पॅराग्राफ आहे. हे तिन्ही कोर्स एका फी मध्ये, ते फी फक्त 900 रुपयामध्ये, ज्यामध्ये इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, सायन्स आहे, लाईव्ह लेक्चर्स आहेत, लाईव्ह ला वेळ नसेल तर लाईव्ह रेकॉर्डिंग ऍपवर सगळे उपलब्ध आहेत. प्लस या लेक्चर सारखं ज्यातून बघितलं तसे रेकॉर्डेड डिजिटल बोर्डवरचे लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, टेस्ट पेपर आहेत. असा हा एक रिपब्लिक डे ऑफर तुम्हाला मिळते, ज्यासाठी तुम्हाला UPSC अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. जर कोणाला फ्री डेमो लेक्चर लाईव्ह बघायचे आहेत, लाईव्ह रेकॉर्डिंग बघायची आहे, आणि 1 वर्षासाठी पूर्ण एक्सेस दिलेला आहे, आणि एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. यासाठी मला व्हॉट्सअप करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. रोजच्या लिंक तिथे येत आहे. कोणाला काही अडचण आली तर मला फोन करा, कॉल करा, आणि UPSC अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, जिथे तुम्हाला सगळी स्ट्रॅटर्जी, काही लेक्चर तिथे फ्री मध्ये पण दिलेले आहे. हे जे काही लेक्चर सिरीज आहे, इकॉनॉमी असेल, सायन्स असेल, सगळे विषय तुम्हाला तिथे उपलब्ध आहे. रोज 2 ते 3 व्हिडिओ तिथे आम्ही अपलोड करतोय. 140 च्या व्हिडिओ अवेलेबल आहे, आणि 900 रुपयामध्ये सगळं अवेलेबल UPSC अकॅडमी दिलाय. याचा सगळं विद्यार्थ्यांनी फायदा घ्या. धन्यवाद.